आपण पाहतोय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे या ठिकाणी आगमन होते। मुख्यमंत्र्यांचा ताफा या ठिकाणी दाखल होते। मुख्यमंत्र्यांसोबत दोन्ही उपमुख्यमंत्री असतील, राज्यातले इतरही मंत्री असतील। आपण जर पाहायला गेलं तर आता या ठिकाणी एक प्रायोरिटी म्हणून या ठिकाणी लोकार्पण होणार आहे आणि या लोकार्पणाच्या नंतर पुढे जो बोगदा आहे आणि जो खरं तर मोठा ब्रिज आहे, जो खरं तर इंजिनिअरिंग मार्बल म्हणून ओळखला जातो, त्या ब्रिजच्या लोकार्पणाचा कार्यक्रम थोड्याच वेळात पार पडेल आणि मुख्यमंत्री स्वतः या ठिकाणी या लोकार्पणासाठी हजेरी लावणार। या समूळे हे खरं तर आता मुख्यमंत्र्यांचं आगमन झालंय, ताफा आलेला आहे। आपण पाहतोय दृश्यांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार या सगळ्या मान्यवरांचं या ठिकाणी आता आगमन झालेलं आहे। या सगळ्या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये अगदी काही क्षणांमध्ये हा कार्यक्रम या ठिकाणी पार पडतोय आणि आपण पाहतोय दृश्यांमध्ये की कशा प्रकारे हा जो एकंदर सोहळा आहे तो आता या ठिकाणी पार पडायला सुरुवात होते। तर आपण आता ही थेट दृश्य पाहतोय, मिसिंग लिंकचं लोकार्पण झालेलं आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये या मिसिंग लिंकचं लोकार्पण झालेलं आहे। ही थेट दृश्य, आज महाराष्ट्र दिन आहे आणि या महाराष्ट्र दिनी महाराष्ट्राच्या जनतेला ही एक मोठी भेट महाराष्ट्र सरकारनं दिलेली आहे। त्यामुळे मुंबई पुणे प्रवास आता सुसाट होणार आहे। महाराष्ट्राच्या वैभवात ही मोलाची भर, जागतिक दर्जाचा हा प्रकल्प साकारला गेलेला आहे। अंतर कमी झालेला आहे, मात्र विकासाला यामुळे मोठी गती प्राप्त होणार आहे। आपण पाहतोय मिसिंग लिंकचा विकासाचा वेग दुप्पट वाढणार आहे। आजपासून हा मिसिंग लिंक सेवेमध्ये आलेला आहे। आत्ताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या मिसिंग लिंकचं लोकार्पण केलेलं आहे। दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्याचबरोबर सुनेत्रा पवार सुद्धा या सोहळ्याला उपस्थित आहेत। तर जे रोजच्या प्रमाणे मुंबई आणि पुण्यामधून प्रवास करतात, मुंबई पुण्याचा प्रवास करतात, त्या सर्व प्रवाशांना याचा मोठा फायदा होणार आहे। मुंबई पुणे या दोन शहरांमधलं अंतर कमी करण्यासाठी आणि घाट क्षेत्रामधली वाहतूक कोंडी यातून प्रवाशांची मुक्तता होण्यासाठी हा अतिशय महत्त्वाकांक्षी असा प्रकल्प होता आणि त्याच महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचं म्हणजेच मिसिंग लिंकचं आता लोकार्पण झालेलं आहे। आज महाराष्ट्र दिन आहे आणि याच दिनानिमित्तानं मिसिंग लिंकचं लोकार्पण झालेलं आहे। महाराष्ट्र राज्य रस्ते विकास मंडळाच्या वतीनं हा प्रकल्प पूर्ण झाला। या प्रकल्पामुळे मुंबई पुणे एक्सप्रेसवरील प्रवास अधिक सुरक्षित, इंधनाची बचत करणारा, वेगवान आणि विना अडथळा होणार आहे। आपण ही दृश्य पाहिलेली आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या प्रकल्पाचं उद्घाटन केलेलं आहे, लोकार्पण केलेलं आहे। खोपोली एक्झिट जवळ पूल क्रमांक 1 यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्ग या ठिकाणी याचं लोकार्पण सध्या झालेलं आहे।